रोही रांडुकर पारद करण्याच्या अनुषंगाने नियमानुसार मागणी अर्ज, करारनामा आणि इतर प्रशासकीय कायदेशीर बाबींची पूर्तता करून शेकडो अर्ज उपवनसंरक्षक कार्यालयात नियमानुसार सादर करण्यात आले आहेत। परंतु अद्याप वरिष्ठांचे आदेश नसल्याचे कारण पुढे करत परवाना नाकारण्यात येत असल्याने वनसंरक्षक कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वाराला टाळा ठोकण्यात आला आहे। रोही रांडुकर पारद करण्याची परवानगी 48 तासात न मिळाल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यालयाला टाळा ठोकण्यात येईल असा इशारा आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने यापूर्वी निवेदनातून देण्यात आला होता। मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका आदेशाचा विपर्यास करून स्थगितीचे कारण पुढे करत रोही रांडुकर मारण्याची परवानगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, वन्य हिंस्र प्राण्यांकडून शेती पिकाची नुकसान भरपाई मिळावी, हिंस्र पशूंच्या हल्ल्यात मृत्युमुखी तथा जखमी शेतकरी शेतमजुरांना मोबदला मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने मागील 3 वर्षांपासून पाठपुरावा करत विविध आंदोलने करण्यात आली आहेत। मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान मुख्य सचिव, मुख्य वनपाल यांच्यासोबत वारंवार बैठका घेऊन कायदेशीर अडचणी दूर केल्या। ही मागणी महाराष्ट्रातील प्रत्येक लोकप्रतिनिधीने सभागृहात केली आहे। असे असताना देखील अद्याप रोही रांडुकर मारण्याची परवानगी महाराष्ट्रातील उपवनसंरक्षक कार्यालयाकडून देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे। रोही रांडुकर पारद करण्याच्या अनुषंगाने नियमानुसार मागणी अर्ज, करारनामा आणि इतर प्रशासकीय कायदेशीर बाबींची पूर्तता करून शेकडो अर्ज उपवनसंरक्षक कार्यालयात नियमानुसार सादर करण्यात आले आहे। परंतु अद्याप वरिष्ठांचे आदेश नसल्याचे कारण पुढे करत परवाना पास नाकारण्यात येत असल्यामुळे वनसंरक्षक कार्यालयाच्या मुख्यद्वाराला टाळा ठोकण्यात आला आहे। मुरदाळ शासन प्रशासनाच्या विरोधात आज आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने प्रतिकात्मक टाळाठोका आंदोलन बुलढाणा जिल्हा DCF कार्यालयाला केलेले आहे। शासन प्रशासनाने येणाऱ्या 48 तासात दखल घेतली नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक DCF कार्यालयाला टाळा ठोकून आंदोलन आझाद हिंदच्या माध्यमातून करण्यात येईल। त्वरित रोही रांडुकर मारण्याची परवानगी मिळाली पाहिजे। मोडलेल्या शेतकऱ्यांना उठून उभं करण्यासाठी शासनाने अध्यादेश त्वरित पारित करावे, DCF कार्यालयाने त्याचे इम्प्लिमेंटेशन करावं, अन्यथा या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आणि टाळा ठोकण्यासाठी आझाद हिंद पुढाकार घेईल। प्रतिनिधी रहीम शेख, NTV न्यूज मराठी, मोताळा, बुलढाणा।